देशामधील अग्रणी बँक असलेल्या IDBI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स यांच्या संगनमतानं झालेल्या 90 कोटींच्या फसवणूक प्रकरणी न्याय मिळावा यासाठी उद्योजक स्लिपिन्स एपेरल्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक किशोर छाबरिया यांनी पुन्हा एकदा सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय। छाबरिया 27 डिसेंबर 2023 पासून त्यांच्या कल्याणीनगर येथील घरी सत्याग्रह करतायत। त्याआधी त्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील स्लिपिन्स एपेरल्स या त्यांच्या दुकानामध्ये सलग 91 दिवस सत्याग्रह केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर किशोर छाबरिया यांनी गुरुवारी पत्रकार भवन इथे माध्यमांशी संवाद साधलाय। 2008 साली माझ्याकडे चोलामंडलम इन्शुरन्सचे पॉलिसीज होते। IDBI बँक आणि युनियन बँक माझ्याकडे अप्रोच झाले 2008 एंडमध्ये आणि 9 सुरुवातमध्ये। दोघांनी मला लोन सँक्शन केलं 19 कोटी अंदाजे आणि आधीचे बँक टेकओव्हर केले। त्यांना अंदाजे 16-17 कोटी रुपये दिले, बाकीचे उरलेले मला द्यायचे ठरले। अर्धे पैसे दिले आणि IDBIची रेणू भल्ला दीपक सेठ मला बोलली की हे पैसे बाकीचे तेव्हाच देऊ अगर तुम्ही चोलामंडलमचे कॅन्सल करणार पॉलिसीज आणि बजाजकडनं पॉलिसीज घेणार बजाज अलायन्स। तर ते मला करावं लागलं, माझ्यावर फोर्स झाला। तर मी ते पॉलिसीज घेतले। त्यानंतर माझ्या फॅक्टरीला आग लागली। लोणीकन पोलीस स्टेशन बोलला की आग शॉर्ट सर्किटमुळे झाली आणि 25 कोटी नुकसान झालेलं आहे। तर मी क्लेमसाठी जेव्हा बजाजकडे सगळे डॉक्युमेंट दिले तर बजाजनी माझा क्लेम फेटाळला। ते फेटाळण्याचं कारण हे की माझ्याकडे बजाजचे जे IDBIने इश्यू केलेले मला पॉलिसीज ते 4 पॉलिसीज एकाच नंबरचे। हा सर्वात मोठा फ्रॉड आहे। म्हणजे तुम्ही मला एकट्या पॉलिसी होल्डरला 4 पॉलिसी एका नंबरचे देता तर मग अनेक लोकांना तुम्ही किती पॉलिसीज दिले असणार। म्हणून मी माझ्या फिगर टाकलेलं आहे 1 लाख कोटीच्या वरचा हा स्कॅम आहे। म्हणजे हे सगळं गव्हर्नमेंटलाही माहिती आहे, IRDAलाही माहिती आहे, म्हणून माझं केस ऐकलं जात नाही। मी हायकोर्टकडे 4 ॲप्लिकेशन टाकलेत पण मला डेट मिळत नाही आणि डेट मिळाली तर त्या डेटला माझी सुनवाई होत नाही। आता काय नेमकी मागणी आहे? माझी मागणी एकच, माझं केस ऐकावा, हायकोर्टनी मला बोलावं आणि तिकडं प्रोसीड करावं माझं केस। आर्ग्युमेंट आणि जस्टिस जे मिळेल, जे कोर्ट न्याय ठरेल मला ते मान्य आहे। तुमचे ह्या कोण कोण इन्व्हॉल्वड आहे? IDBI बँक, युनियन बँक, बजाज अलायन्स। त्याच्या पाठीमागं आहेत पॉलिटिशियन्स। रणजित सिंग मोहिते पाटील हे माझ्याकडे आले होते सेटलमेंटला। पवार साहेबांचे भावाची मुलगी आली होती माझ्याकडे सेटलमेंट करता। त्याच्यानंतर अभिषेक गोयल आलाय माझ्याकडे। त्यांनी मला सांगितलंय की तो दिल्लीवरनं आलेला आहे आणि पवार साहेबांनी त्याला माझ्याकडे पाठवलेलं आहे। कुठले पवार? शरद पवार साहेब। आणि माझ्याकडे सगळं अभिषेक गोयल बरोबर झालेलं डॉक्युमेंटेशन आहे, एव्हिडन्स आहे, ईमेल आहेत, व्हॉइस मेल आहेत। त्याच्यात ज्यांनी कबूल केलेलं आहे की हे सगळे जण इन्व्हॉल्वड आहे तुमच्या केसमध्ये, सेटलमेंटमध्ये, आणि त्यांना आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायचं आहे आणि मी दरवाज्यात कोर्टाच्या जायचं नाही हे त्यांची मागणी आहे माझ्याकडनं। आणि माझ्यावर फोर्स येतोय, धमक्या येत आहेत। एकदा माझ्यावर अटॅक पण झालं, म्हणजे शोल्डर पण फ्रॅक्चर झालं, डोळ्याला मार लागलं, गुडण्यांना मारलं, पण मी वाचलो। अटेम्प्ट टू मर्डर माझ्यावर झालेलं आहे आधी। अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।